8 दिवसानंतर लग्न, नियतीचा घात, भीषण अपघातात 2 तरुणांचा मृत्यू. नंदुरबार. घरात लग्नाचा आनंद, सनई चौघड्याची तयारी आणि भविष्याची रंगविलेली स्वप्ने, पण नियतीने एका क्षणात सर्व काही उद्ध्वस्त केले. लग्नाच्या अवघ्या 8 दिवसांवर असलेल्या नियोजित नवरदेवाचा आणि त्याच्या मित्राचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर शोककडेत बुडालाय. नंदुरबार धानोरा मार्गावरील लय गावाजवळ गुरुवारी सकाळी सुमारे 10 वाजता ही हृदयद्रावक घटना घडली. रोहित आप्पा बिल वय 22 राहणार शिंदे याचा 30 एप्रिल रोजी विवाह ठरलेला होता. लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी तो मित्र साजन संजय बिल वय 22 राहणार करंजी तालुका शहादा याच्यासोबत दुचाकीवरून निघाला होता. दरम्यान भरधाव कार क्रमांक GJ 16BB 1552 ने त्यांच्या दुचाकीला क्रमांक GJ 05BR 0472 जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की धडक दिल्यानंतर कारचे नियंत्रण सुटून ती खडीच्या ढिगाऱ्यावर पलटी झाली आणि काही क्षणातच पेट घेत संपूर्ण जळून खाक झाली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात कार चालक नाझील जमील पठाण राहणार नवापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेमुळे आनंदाचे वातावरण क्षणात शोकात परिवर्तित झाले. रोहितच्या हातात लग्नाच्या पत्रिका होत्या, पण त्याच हातांना अग्निदाह देण्याची वेळ कुटुंबावर आली. मांडव सजायचा होता, पण घरासमोर चिता पेटली. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रस्त्यांच्या निकृष्ट व संथ कामामुळे अपघातात वाढ. नंदुरबार धानोरा मार्गावर सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे परिस्थिती धोकादायक बनली आहे. ठिकठिकाणी खोदलेले रस्ते, खडीचे ढिगारे आणि इशारा फलकांचा अभाव यामुळे वाहन चालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. निष्काळजीपणाचा फटका 2 निष्पाप जीवांना बसल्याची भावना नागरिक व्यक्त करत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार.